हाय हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. तर चला, आज मी छान असे कोथिंबीर वडी बनवणार आहे. तर म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करूया. यासाठी कोथिंबीर छानपणे निवडून घेतली, त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतली बघू शकता. त्यानंतर एक कॉटनचा कपडा घेतला, त्यावरती सुकायला टाकली. ती सुकते तोपर्यंत इकडे एक साईडला मी वाटण बनवून घेते. त्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरे. त्यानंतर कोथिंबीर सुकलेली होती, पाणी सगळं निथळलेलं होतं. त्यानंतर कट करून घेतली. त्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेतली. त्यानंतर त्यामध्ये बेसन पीठ टाकलं, 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलं. त्यानंतर वाटण केलेलं मिरचीचा ठेचा टाकला. त्यानंतर हळद, लाल तिखट हे सगळं काही जिन्नस टाकून घेतले आणि मीठ पण टाकून घेतलं. त्यानंतर आता ते मिक्स करून घेते. तर बघू शकता या प्रकारे थोडं थोडं पाणी घालून मी घट्टसर मळलेलं आहे. त्यानंतर इथे एक प्लेट घेतली. प्लेटीला छान असं तेल लावून घेतलं. त्यानंतर त्यावरती पांढरे तेल छानपैकी टाकून घेतले. तर त्यानंतर आता आपण मळलेले जे कोथिंबीर आणि पीठचं आहे ते छानपैकी यावरती थापून घेतलं. त्यानंतर वरतून पण तीळ छानपैकी पसरवून घेतले आणि आता ते वाफवायला ठेवायचं होतं. ह्यासाठी इथे एक कढई घेतली, त्यामध्ये पाणी टाकलं. त्यानंतर त्यावरती पुरणाची चाळण ठेवली, माझ्याकडे हीच होती. त्यानंतर त्यामध्ये ती प्लेट ठेवली आणि वरतून झाकण ठेवलं आणि हे 5 ते 10 मिनटं छान असं वाफवून घेतलं. तर बघू शकता छानपैकी शिजलेलं होतं. त्यानंतर आता हे आपल्याला कट करून घ्यायचं होतं. यासाठी मी इथे एका पोटावरती छान असं काढून घेतलं. त्यानंतर सुरीने छानपैकी कट करून घेतले, छोटे छोटे काप करायचे होते. तर यासाठी अगोदर एक साईडने कापून घेतले, नंतर छोटे छोटे काप करून घेतले, जेवढे तळायचे होते तेवढेच. तर सगळे काही कट केले नाही. तर म्हटलं चला आता कट करून घेतलेले होते, तर आता ते छान असे तेलामध्ये फ्राय करायचे होते. तर यासाठी थोडंच तेल घेतलेलं होतं मी. त्यानंतर थोड्या वड्या तळायच्या होत्या यासाठी. त्यानंतर छान अशा वड्या खरपूस तळून झालेल्या होत्या. तर बघू शकता एकदम कुरकुरीत झालेल्या होत्या. तर रेसिपी कशी वाटली, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा, व्हिडिओला कमेंट नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. बाय बाय.